कसे आहात सगळे? मजेत ना? तर महाशिवरात्री जवळ आली आहे आणि घरात एक वेगळीच पवित्र ऊर्जा जाणवायला लागली आहे. आणि महाशिवरात्रीच्या तयारीची सुरुवात माझी देवांच्या भांड्यांना स्वच्छ करण्यापासून होते. मी आदल्या दिवशी रात्रीच सगळी भांडी स्वच्छ घासून पुसून आणि तयार करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी गडबड नको म्हणून. तर आज मी देवघरातली तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करते, तसेच सगळे सामान सगळं काढून ठेवते. तांब्या पितळेची भांडी फक्त धातूची भांडी नाहीत, तर त्यात आपल्या परंपरेची, श्रद्धेची आणि सकारात्मक ऊर्जेची भावना असते. आपण जेव्हा ही भांडी स्वच्छ करतो तेव्हा फक्त धूळ नाही, तर नकारात्मकता देखील दूर होते आणि घरात एक नवीन पवित्र ऊर्जा निर्माण होते. ही भांडी स्वच्छ करताना मन खूप शांत होतं. महादेवांसाठी सर्व काही स्वच्छ आणि पवित्र असावं, ही यामागची भावना आहे. मी हलक्या हाताने सगळे भांडी घासून घेतली. हे तुम्ही बघू शकता. त्रिशूळ, ओम आणि स्वस्तिक हे दाराला दोन्ही साईडने लावायचं. ते सुद्धा मी महाशिवरात्रीला सगळं स्वच्छ करते, रात्रभर देवासमोर ठेवते आणि दुसऱ्या दिवशी दाराच्या दोन्ही साईडला लावते. याच्यामुळे निगेटिव्हिटी शक्ती ही घरापासून दूर राहते, तर जुना काळपटपणा दूर होतोय आणि मूळ चकाकी पुन्हा दिसते. हे पाहताना खूप समाधान वाटतं. तर सिल्वरची भांडी तुम्ही कशी स्वच्छ करतात? माझ्याकडे एक लिक्विड आहे, त्यात 1 मिनिटात सिल्वरची भांडी ही चकचकायला लागतं. तुम्ही बघू शकताय. बघा किती स्वच्छ होतं आहे. 1 मिनिटसुद्धा लागत नाही, फक्त त्याच्यात डीप करायचं. हा चांदीचा दिवा, आता तुम्ही बघू शकता त्याच्यात काळपट आहे मध्ये. नंतर ही वाटी. मी हे सगळं एका लिक्विडने स्वच्छ करते. तुम्ही कशाने करता मला नक्की सांगा, आणि तुम्हाला जर हे सोल्युशनचं नाव हवं असेल तर मला कमेंट करा. तर ही भांडी धुताना यांना पुन्हा नवीन जीव आला आहे असं मला वाटतंय. बघू शकता किती चमकता येतोय आणि मनालाही एक वेगळी शांती भेटते. तांब्याची भांडी घासल्यानंतर जेव्हा ती चमकतात तेव्हा. तुमच्याकडे कोणकोणती भांडी आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या संस्कृतीत स्वच्छतेला खूप महत्त्व आहे, कारण स्वच्छतेमध्येच देवाचा वास असतो असं मानलं जातं. जेव्हा आपण भक्तिभावाने ही सेवा करतो तेव्हा देवाची कृपा आपल्यावर नक्कीच होते. तर तांब्या पितळेची भांडी पावडरने घासल्यानंतर मी ती स्वच्छ धुवून घेते आणि परत एकदा साबणाने, जो आपला लिक्विड किंवा आपला साबण असतो भांड्याचा, त्याने परत घासते, म्हणजे त्याच्यावर डाग पडत नाही. भांडी स्वच्छ करता करता मला महाशिवरात्रीची एक गोष्ट आठवली. मी ती नक्की पुढे सांगेल. जेव्हा मी स्वयंपाक करेल तेव्हा मी ती गोष्ट तुमच्याशी नक्की शेअर करेल. तुम्ही बघू शकता साबणाने मी पुन्हा क्लीन केले आणि कसे भांडे चमकत आहेत. आणि हे ताट जे आहे तुम्ही बघताय ते ब्रासचं ताट आहे. ते काशीवरून माझ्या काकूने आणलेलं आहे. त्याच्यानंतर पळी बघू शकतात तुम्ही. सगळे भांडे स्वच्छ करून मी एका कॉटनच्या कपड्यावर ठेवते आणि परत एकदा सगळे भांडे धुते मी. बघू शकता तुम्ही चांदीची भांडी कशी लख्ख चमकत आहेत. चांदीची घंटी माझ्याकडे. नंतर ही पळी, एक समई आहे माझ्याकडे. इतकं छान वाटतं ना ती जेव्हा चमकायला लागतं, जेव्हा त्यांच्यात जीव येतो आहे असं वाटतं. खूप छान वाटतं तांब्या पितळाची भांडी. स्वयंपाकातसुद्धा आपण वापरायला पाहिजे, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते काही पॉसिबल होतच नाही. तरीसुद्धा आजकाल बघते मी यूट्यूबवर काही बायका वापरतात तांब्या पितळाची भांडी. जेवायलासुद्धा पितळेचे ताटं वापरतात. काही लोक अजूनसुद्धा चांदीच्या ताटात जेवतात आणि हेच ते ब्रासचं ताट आहे. सगळी भांडीशी लख्ख चकचक करतायत.
मनाला एक वेगळी शांती मिळाली आहे. तर भांडे घासत असताना मी तुम्हाला म्हटलं की मला एक सुंदर महाशिवरात्रीची गोष्ट आठवली आहे. तुम्हाला ऐकायला आवडेल, नक्की ऐका. खूप वर्षांपूर्वी एक शिकारी होता. तो रोज जंगलात जाऊन शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याला देव, पूजा, व्रत याबद्दल काहीच माहीत नव्हती. तर एकदा महाशिवरात्रीला तो जंगलात गेला, पण पूर्ण दिवस त्याला एकही शिकार मिळाली नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि त्याला खूप भीती वाटू लागली. म्हणून तो एका झाडावर चढला. तर ते झाड होतं बेलाचं, पण त्याला ते माहीत नव्हतं. तर तो रात्रभर त्या बेलाच्या झाडावर चढून बसला आणि त्या झाडाखाली एक शिवलिंग होतं. रात्रभर जागे राहण्यासाठी त्याने त्या बेलाची पानं तोडून खाली टाकत राहिले आणि पानं थेट शिवलिंगावर पडत होती. त्याने नकळत उपवास केला, नकळत जागरण केलं आणि नकळत भगवान शिवांची पूजा केली. तर सकाळी भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, तू नकळत माझी पूजा केलीस. तुझ्या या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे आणि तुझे सर्व पाप नष्ट झाले. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर या गोष्टीतून आपल्याला एकच शिकायला मिळतं, भगवान शिवांना मोठ्या पूजा नको असतात. तर त्यांना हवं असतं फक्त एक खरं आणि निष्कपट मन. हर हर महादेव. तुम्हाला गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर मी आज जेवायला मेथीची भाजी, पोळ्या असा बेत केला होता. तुम्ही कशी करतात मेथीची भाजी? मी फक्त लसूण आणि मिरचीची फोडणी देते आणि वरतून शेंगदाण्याचा कूट, मीठ टाकते आणि थोडंसं पातळ भाजी करते. कोरडी रात्री जेवणाला नको वाटते. तुम्ही कशी करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर उद्या महाशिवरात्रीला मला पूर्ण दिवस उपवास असेल. त्यासाठी साबुदाणा भिजत टाकायचा आहे. तो आठवणीने मला रात्री टाकावा लागेल. आणि तुम्ही कसा उपवास करता? फक्त फळं खातात की खिचडी पण खातात? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर उपवास म्हणजे काय? तर केवळ फक्त अन्न टाळणं नाही, तर तो आपल्या मनाला आणि आत्म्याला शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे. तर उद्या उपवास असेल, पूजा असेल, या विचारानंच मन भरून येते. तर त्यानंतर मी पूजेची सगळी तयारी करून ठेवली. तर आहे चंदन, कारण शिवलिंगाला कुंकू वाहत नाही. त्यानंतर रुद्राक्ष, कापसाची माळ, गुलाबजल, मध,
सगळे भांडे देवाचे सगळं रेडी करून ठेवलं आहे मी. उद्या फक्त पूजा. तर साबुदाणे पण मी भिजत टाकलेत. आणि त्याच्यानंतर आज व्हॅलेंटाईन डे विसरलोच की आपण. ती यांनी माझ्यासाठी सिल्क आणली. हा सरप्राईज छोटा होता पण मनाला खूप आनंद देऊन गेला. कधी कधी छोट्या गोष्टींमध्येच खूप आनंद मिळून जातो. जीवनात स्पिरिच्युअलिटी, प्रेम हे दोन्ही इक्वली महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे शिवरात्रीच्या तयारीतला हा माझा दिवस आज शांतपणे संपला. आता फक्त उद्याची वाट बघते. ओम नमः शिवाय.